नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला इन्शुरन्सच्या एक्झामबद्दल द्यायचं होतं. पुढच्या काही दिवसात खूप लवकरच आपल्याला एक इन्शुरन्सची ॲड बघायला भेटणार आहे. त्या ॲडच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. जसं की तुम्हाला थंबनेलमध्ये दिसते की इम्पॉर्टंट इन्शुरन्स जॉब अलर्ट आणि ते पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं. ओके. आता ते नेमकं कोणतं नोटिफिकेशन आपल्यापुढे येणार आहे? तर बघा, OICL म्हणजेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड जी आहे आपली इन्शुरन्स कंपनी, त्यामध्ये 600 जागांची एक मेगा भरती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची, जशी वर्ष 2025 मध्ये पण OICL ची रिक्रुटमेंट झालेली होती, तशीच यावर्षी वर्ष 2026-27 साठी खूप लवकर आपल्याला जनरलिस्टसाठी 300 आणि स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी 300 अशा टोटल 600 जागांची एक जाहिरात येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. आता या ॲडच्या संदर्भात डिटेल माहिती बघायचीच आहे. पण अशीच एक इन्शुरन्स संदर्भातली एक ॲड आलेली होती मागच्या काही दिवसांअगोदर. ती म्हणजे NICL असिस्टंटची, ज्याची लास्ट डेट अप्लाय करण्याची लास्ट डेट 7 ऑगस्ट असून प्रिलिम्स एक्झाम 27 ऑगस्टला याची शेड्यूल आहे. याचं ऑलरेडी नोटिफिकेशन आलेलं आहे. तर सर्वांनी या रिक्रुटमेंटसाठी पण फॉर्म अप्लाय करायचा आहे. पण खूप महत्त्वाच्या एक्झाम आपल्या 1 ऑगस्ट पासून स्टार्ट झालेल्या आहेत. 1 आणि 2 ऑगस्टला आपला SBI POचा प्रिलिम्स झालेला आहे. याच्या पुढे आमच्याकडे जसं आत्ताच 2 इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत मी सांगितलं, OICL ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या 600 जागा एक्स्पेक्टेड आहेत. दुसरं NICLची ऑलरेडी आलेली ॲड आहे, ज्याची या 7 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची. आणि बाकीच्या एक्झामपैकी IBPS POचे तुम्ही फॉर्म भरले असतील तर 22-23 ऑगस्टला परीक्षा आहे प्रिलिम्स. IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर 29 ऑगस्टला आहे. त्यानंतर IBPS क्लरिकलची जी आत्ताच ॲड आलेली आहे, ज्यामध्ये डेट मेन्शन नाही, पण एक्स्पेक्टेड 10 आणि 11 ऑक्टोबरला प्रिलिम्स असणार आहे. SBI क्लरिकलची जी मोस्ट अवेटेड नोटिफिकेशन असेल वर्ष 2026-27 साठी 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबरला याची प्रिलिम्स असण्याची शक्यता आहे. असू शकते. त्यानंतर ग्रामीण बँकेचा PO, ज्याला 21-22 नोव्हेंबरला आपली प्रिलिम्स एक्झाम शेड्यूल्ड आहे आणि ग्रामीण बँकेचाच क्लरिकल असिस्टंट हा 6, 12 आणि 13 डिसेंबर वर्ष 2026 मध्ये एवढ्या साऱ्या एक्झाम तुमच्या आहेत. एवढ्या एक्झाम इथं लिहिण्याचं एकच कारण आहे. प्रत्येकासाठी आम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस आणि इन्शुरन्स अवेअरनेस असा जर सिलेबस बघितला आम्ही, तर कॉमन सिलेबसवर या सगळ्या एक्झाम आहेत. त्यामुळे इन बिटवीन येणाऱ्या OICL AO सारख्या ॲडला पण आपण अभ्यास केला तर या सगळ्याच एक्झामसाठी त्याला फायदा होणारच आहे. पुढे येत असताना OICLच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे, पण त्या अगोदर OICL AO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि IBPS PO या 2 वेगळ्या-वेगळ्या एक्झामच्या बाबतीत मी कंपॅरिझन वाला पार्ट तुमच्या पुढे ठेवतो. यामध्ये बघा, IBPS PO प्रोबेशनरी ऑफिसर आणि इन्शुरन्स मधला AOचा जॉब जर आम्ही कंपेअर केला, तर जॉब प्रोफाईलमध्ये आम्हाला लक्षात येईल की जॉब प्रोफाईल काय आहे. POच्या बाबतीत, IBPS POच्या बाबतीत बँकिंग ऑफिसर आहे, तर इन्शुरन्समध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. सॉरी. यामध्ये ब्रांच ऑपरेशन, लोन, कासा, कस्टमर सर्व्हिस, सेल्स आणि तुम्हाला वेगवेगळे टार्गेट असू शकतात IBPS PO मध्ये. इन्शुरन्स AO मध्ये तुम्हाला अंडररायटिंग, क्लेम्स, पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन आणि ऑफिस वर्क हे असू शकते. नेचर ऑफ वर्कमध्ये बघितलं तर कस्टमर फेसिंग आणि ब्रांच ऑपरेशन्स आहेत आपल्याला प्रोबेशनरी ऑफिसरमध्ये. त्यानंतर इकडं मोस्टली ऑफिस बेस्ड जॉब आहे. डॉक्युमेंटेशन आणि ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला AOच्या जॉबमध्ये. वर्कलोड बघितला तर इकडं हाय असं दाखवलेलं आहे. खूप जास्त वर्कलोड आपण POच्या बाबतीत म्हणू शकतो. तर मॉडरेट वर्कलोड इथं आम्हाला दिसतोय AOच्या बाबतीत. वर्कलोडच्या 5 स्टार पैकी 5 ला 5 स्टार इकडे हायसाठी आहेत POला आणि 3 म्हणजे मॉडरेट स्टार इकडे दिलेले आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला. कंपॅरेटिव्हली थोडा रिलॅक्स जॉब आहे ऑफिसर लेव्हलचा असूनही. त्यानंतर POसाठी वर्किंग आवर आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7. मे एक्सटेंड हे अकॉर्डिंग टू ब्रँचेस असते. आणि इन्शुरन्स AOचा जर बघितला तर 10 ते संध्याकाळी 5:30 असा त्याचा वर्किंग आवर आहे. एक लिमिटेड वर्किंग आवर आपण म्हणू याला. त्यानंतर वीकेंड्समध्ये जर सुट्टी बघितली तर 2nd आणि 4thला सुट्टी असते POला. जनरली इकडं जर बघितलं AOला तर 5 डे वीक म्हणजे सॅटर्डे, संडे कंप्लीट ऑफ असतो, सुट्टी असते. पब्लिक हॉलिडेज हे लिमिटेड असतात बँकेला ॲज कंपेअर टू इन्शुरन्स AO. इन्शुरन्स AOला पब्लिक हॉलिडेज सेंट्रल आणि स्टेटचे जास्त असतात. सेल्स प्रेशर हाय असते.
पीओच्या पोस्टमध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरमध्ये व्हेरी लो, कमीत कमी एकदम कमी लोड असतो हा आम्हाला सेल्सच्या बाबतीतचा. ट्रान्सफर फ्रिक्वेंटली होतात पीओमध्ये, कंपॅरेटिव्हली खूप कमी ट्रान्सफर होतात च्या याच्यामध्ये आपल्या जॉबमध्ये. त्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स जर बघितलं तर अवरेज वर्क लाईफ बॅलन्स पीओच्या बाबतीत दाखवलेला आहे आणि एक्सलंट एकदम 5 स्टार पैकी 5 स्टार आहे वर्क लाईफ बॅलन्ससाठी एओच्या जॉबमध्ये. सॅलरी इन हँड बघितलं तर 75 ते 85 अशी आहे पीओ साठी आणि 85 ते 1 लाख असे अप्रॉक्सिमेट मंथली सॅलरी आहे इन्शुरन्स एओ साठी. प्रमोशनची स्पीड जर बघितली तर पीओला तुम्हाला इकडे चांगला एक पॉइंट आहे, प्रमोशन फास्ट होऊ शकते. मॉडरेट लेवलचं प्रमोशन इकडे एओला आहे. त्यानंतर स्ट्रेस लेवल हाय आहे पीओ साठी, मॉडरेट टू लो लेवल, लो लेवलचं प्रेशर असेल एओच्या जॉबमध्ये. कस्टमर इंटरॅक्शन व्हेरी हाय इन पीओ, मॉडरेट इन इन्शुरन्स एओ. इन्शुरन्सच्या ब्रँचेसमध्ये आपण बघतो कस्टमर फेसिंग ही खूप कमी असते. पेन्शन एनपीएस दोन्ही ठिकाणी आहे. जॉब सिक्युरिटीचा पार्ट दोन्ही ठिकाणी ॲज अ गव्हर्नमेंट जॉब एक्सलंट आहे. तर हे कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला विच इज बेटर जर विचारलं तर आयबीपीएस पीओ कोणी करावं, ज्यांना फास्टर करिअर ग्रोथ, लीडरशिप आणि बँकिंग ऑपरेशन्स मध्ये त्यांना एक आनंद भेटतो किंवा त्याचा इंटरेस्ट आहे असं म्हणू आपण, आणि टार्गेट कंप्लीट करण्याचं, कस्टमर प्रेशर हँडल करण्याचं जर आम्हाला स्किल असेल तर आम्ही पीओ साठी गेलं पाहिजे. पण इन्शुरन्स एओ एक बेटर वर्क लाईफ बॅलन्स आपण म्हणू, स्टेबल ऑफिस जॉब, लेस स्ट्रेस असलेला आणि कंपॅरेटिव्हली इकडं आपल्याला वीकेंड्सला ऑफ जास्त असल्यामुळे वर्कलोड थोडं कमी आहे असं आपण कंपॅरिझन करू शकतो. ओव्हरऑल रेटिंगच्या बाबतीत जर बघितलं तर पीओच्या बाबतीत 10 पैकी 8 आणि इन्शुरन्सच्या एओच्या बाबतीत 9.3 हे 10 पैकी आपण यापैकी आपापले वेगळे चॉईसेस आणि आपले वेगवेगळ्या करिअर चॉईसेस असू शकतात. त्या पद्धतीने आपल्या पुढे मी हे कंपॅरिझन ठेवलंय एओ आणि पीओच्या बाबतीत. पुढे येत असताना संकल्प एज्युकेशनची एक ऑफलाईन बॅच आपली 27 जुलैपासून दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेत ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. त्याच्या बाबतीत एक अनाउन्समेंट होती. सोबत बँकिंग सक्सेस 2.0 एक ऑनलाईन बॅच संकल्प 247 ॲपवर ऑलरेडी 27 तारखेपासूनच स्टार्ट झालेली आहे. ज्याला जनरल बँकिंग आणि एएफओ यांच्या फीस 5,000 आणि 7,000 या पद्धतीनं आहेत. ही बॅच आपली संकल्प 247 ॲपवर अवेलेबल आहे. पुढे येत असताना एओच्या बाबतीतलं आमचं मिनिमम क्वालिफिकेशन किती आहे, तर एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी याला अप्लाय करू शकतो. एनी स्ट्रीमचा विद्यार्थी चालतो. पण याला पर्सेंटेजची अट आहे, 60% ॲटलिस्ट पाहिजे आणि 55% हे एस-सी एस-टी कॅन्डिडेटसाठी, म्हणजे आपण म्हणू की ओबीसी आणि जनरल कॅटेगरीजला 60% पाहिजे एनी ग्रॅज्युएट आणि बाकी कास्टसाठी जर बघितलं तर 55% फॉर एस-सी एस-टी कॅन्डिडेट्स आहे. हे आपलं जनरलिस्ट ऑफिसरसाठीचं एक मिनिमम क्वालिफिकेशन आहे. पुढे येत असताना या डेट्स कन्सिडर करू नका 2025 इथे चुकून आलेला आहे चॅट जीपीटीच्या इमेजवर. पण याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट वाला पार्ट जर बघितला ओआयसीएल एओ साठी तर आम्हाला मिनिमम 21 ते मॅक्झिमम 30 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी आपण अप्लाय करू शकतो. त्यामुळे आपल्याला एज वाला पार्ट पण 30 असल्यामुळे ज्यांचं एज हे क्लरिकल मधून डेट बार झालेलं आहे त्यांना एओ सारखी एक चांगली संधी येऊ शकते. सिलेक्शन प्रोसिजर वाला जर पार्ट बघितला आम्ही तर प्रिलिम्स आणि मेन्स अशा दोन प्रकारच्या एक्झाम असतील. त्यामध्ये आम्हाला तिसरा पार्ट डिस्क्रिप्टिव्हचा पण असेल, तर त्यापैकी प्रिलिम्स इंग्लिश 30, रिझनिंग 35, क्वांट 35 असा आपला जनरल आयबीपीएसचा जो पॅटर्न आहे तो 100 मार्कची प्रिलिम्स, 20 मिनिट्स फॉर ईच सेक्शन हा टायमिंग दिलेला आहे. त्यानंतर यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की 100 मार्कची टेस्ट, 1 तासाचा वेळ, 3 सेक्शन आहेत जे की मी ऑलरेडी सांगितलंय. क्वालिफाय कराव्या लागतील ईच सेक्शनला. त्यानंतर इथं काय दिलं का, ॲडिक्वेट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन ईच कॅटेगरी ॲज डिसाइडेड बाय कंपनी. ओके, 20 टाइम्स नंबर ऑफ वॅकन्सीज हे आपल्याला अप्रॉक्सिमेटली याच्या शॉर्ट लिस्टेड होतील मेन्ससाठी. बरं, पुढं मेन्सचा पार्ट जर बघितला आम्ही तर मेन्समध्ये आम्हाला रिझनिंग आहे 45 मार्कसाठी, इंग्लिश आहे 40 मार्कसाठी, जनरल अवेअरनेस, इन्शुरन्स अवेअरनेसचा पार्ट 40 मार्कसाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 मार्कसाठी, कम्प्युटर नॉलेज जर बघितलं तर 35 मार्कसाठी आम्हाला हे 5 सब्जेक्ट एओच्या मेन्सला आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आम्हाला 2 क्वेश्चन असतील 30 मार्क्ससाठी. यामध्ये स्पेशली एसे आणि प्रिसी हे आम्हाला विचारल्या जाते. 2 क्वेश्चन्स याच्यामध्ये 30 मिनिट्ससाठी वेळ दिला जातो, ऑनलाईन टाईप करावं लागते. आता याच्यातल्या की हायलाइट जर बघितले तर 2.5 तासाचा आमचा 150 मिनिटाचा मेन्सचा पेपर आहे. डिस्क्रिप्टिव्ह 30 मिनिटाची आहे आम्हाला. हे वेगवेगळे 5 सेक्शन याच्यामध्ये आहेत. आता याला
प्री पास झाल्यानंतर मेन्स आणि मेन्सच्या मार्कवर तुमचं फायनल सिलेक्शन आणि त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू वाला पार्ट फेस करावा लागेल. तर हे प्री आणि मेन्सचं एओचा पॅटर्न आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे येत असताना एक IBPS क्लर्क आणि SBI क्लरिकलची एक प्रिलिम्स बॅच आपली 10 ऑगस्ट पासून संकल्प 247 ॲपवर स्टार्ट होते ज्याची 2000 फीस आहे. हे लक्षात ठेवायचं. या अनाउन्समेंट वाल्या पार्टला थोडं आपण बाजूला ठेवलं तर महत्त्वाचं या व्हिडिओतून आमच्यासाठी काय आहे, तर ज्या ऑलरेडी चालू असलेल्या आमच्या तयारीमध्ये एक भर म्हणून इन्शुरन्सचा OICLचा एक चांगला AO लेव्हलचा जॉब, ज्याच्यातल्या व्हॅकन्सीज जर बघितलं तर स्पेशलिस्ट आणि जनरलिस्ट मिळून टोटल 600 जागा आहे आमच्या पुढं येण्याची शक्यता आहे. होपफुली खूप लवकर ही ॲड आपल्या पुढे येऊ शकते. तर त्याच पद्धतीनं आपण आपल्या सगळ्या IBPS असेल, इन्शुरन्स असेल, एक्झामचं प्रिपरेशन चालू ठेवायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.